तर मित्रांनो भाई सगळ्यांना जय श्री महाकाल. आता तुम्ही म्हणता एवढा दुपट्टे गिपट्टे बांधून तू चालला कुठे? तर भाई आम्ही सगळे पोट्टे मिळून चाललो होतो भाई देवीले, कारण की आज होती भाई अष्टमी. अष्टमीच्या दिवशी आम्ही चाललो होतो भाई रुद्रायणी देवीले आणि पातूरच्या देवीले. आता तुम्ही म्हणसान भाई त्या गर्लफ्रेंड कुठे आहे? तर माझी गर्लफ्रेंड भाई इथे उभी राहून तिच्या बाबासंग फोनवर बोल राहील ती. त्याची बाबा म्हणत भाई जाऊ नको त्या पोरासंग, तरी ते महासंग येऊ राहील ती. भाई म्हणतात ना भाई लॉयलिटी असते लॉयलिटी. तर भाई निघायच्या आधी सगळ्यात पहिले आपण आपल्या बुलेटला जीव घातला भाई, कारण की जीव नसतं घातलं तर आपल्याला इथे तिथेच उभं करून टाकलं असतं. तर गळ्याला लावला भाई येले त्याला फोन पैशासाठी, कारण की आमचं ऑनलाईन चालत नव्हतं. तर तुम्ही म्हणसान बा तुला पैसे गाऊन नाही भरले, तर भाई तो सोबत असताना मी कधीच पैसे नसतो आणत. तर भाई निघालो मग आम्ही जायसाठी. तर भाई दोघं जण करू ती गोष्टी मी फक्त ऐकू राहिलो. आता काय करता भाई, त्या गोष्टी ऐकाच लागतात भाई. गोष्टी तर अशा चालू होत्या की लय भयानक भयानक. आता मी तुम्हाला सांगू शकत नाही कायच्या चालू होत्या तर, पण भाई मला असं वाटू राहिलं तर भाई रस्त्यात की आम्ही स्वर्गात आलो भाई. एवढं मस्त वाटू राहिलं तर पुरा खाली रोड होता. मग भाई रुद्राणीच्या अर्ध्या रस्त्यात पोहोचल्यावर मी राजूरला म्हटलं भाई तू गाडीचा हँडल सांभाळ, मी तदलोक भाई मोबाईल सांभाळतो. म्हणे काऊन? म्हटलं भाई लोकांना रस्ता दाखवा लागेल ना, आम्ही भाई अर्ध्या मधात पोहोचलो म्हणून. म्हणे काय काय दाखवा लागते? म्हणे म्हटलं भाई ब्लॉग आहेत काय करता सगळं दाखवा लागते आपल्याला. मग भाई तिथं पोहोचल्यावर राजूऱ्या कुठे गायब झाला, आम्हाला तर काही दिसला नाही. गर्दी इथं एवढी होती भाई की कोणीच कोणाला दिसत नव्हतं. तिथं फोन मध्ये लावायला भाई त्याला नेटवर्क बी नव्हतं की त्याला आम्ही कॉल केला असता बोलावलं असतं. तर मग आम्ही त्याला सोडून दिलं भाई, आम्ही चालला गेलो वरती. तर भाई आता तुम्ही म्हणता की तुम्ही चढून कुठून राहिले, तर आम्ही चढून राहिलो भाई पहाडावरून, कारण की भाई पायऱ्यावर एवढी गर्दी होती की तुम्हाला काय सांगू, चढता तर येतच नव्हतं. एवढी भयानक गर्दी होती म्हणजे उतरणाऱ्याची चढणाऱ्याची. भाई तुम्हाला एक रिअल गोष्ट सांगतो, तुमच्या भावाची फाटून हातात आलती भाई एवढ्या वर चढलो होतो तर, कारण की भाई खाली पडल्याचा वेवल्या भयानक होता. आणि तेवढ्यात भाई हा राजवीर तिकडल्या दुसऱ्या पहाडावर इकडे आलता. मग आम्ही अर्ध्या मधातून मारल्या भाई पायऱ्यावर उडी, काऊन की भाई तिकून आम्हाला चढताच नव्हतं येत. लय भेव लागू राहिलता. म्हटलं भाई पडल्यापेक्षा खाली पायऱ्यावर चढा, देवानं पायऱ्या गिऱ्या दिलेल्या आहेत. भाई पायऱ्या एवढ्या मोठ्या होत्या की आमची चालू झालती भाई हालत खराब. आता जर तुम्हाला पाहायचं असेल भाई आमचं देवीचं दर्शन झालं की नाही, तर त्यासाठी करून टाका तुम्ही तुमच्या भावाले फॉलो.